म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना यूट्यूबवर अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलं जातं की एस-आय-पी करा, एस-आय-पी एवढ्या रकमेपासून सुरुवात करा. असे विविध प्रकारचे व्हिडिओज नेहमीच यूट्यूबवर येत असतात. पण तुम्ही कधी असं पाहिलं आहे का, की YouTubeमधून आपलं म्युच्युअल फंडातून पैसे कसे आणि केव्हा आणि किती विथड्रॉ करावे? या संदर्भात फार तुरळक व्हिडिओ दिसतील, कदाचित नसतील सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे, 8 संकेत सांगणार आहे, की जे संकेत तुम्हाला म्युच्युअल फंडातून बाहेर पडण्याचे एक वेगळ्या प्रकारचे सिग्नल्स असतात, संकेत असतात. ते जेव्हा सिग्नल्स किंवा संकेत तुम्हाला मिळाले, की तुम्ही त्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून बाहेर पडणं हेच तुमच्यासाठी योग्य पर्याय असतो. हे 8 संकेत तुम्ही नीट बघून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त ज्या 5 मोठ्या चुका प्रत्येक गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड गुंतवणूकदार करत असतो ना, त्या 5 चुका त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या पुढे जाऊन टॅक्सेशनचं महत्त्व ते काय असतं त्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहे. आणि 4 असे पॉइंट्स की जे म्युच्युअल फंडातनं विथड्रॉ करण्याचे ऑप्शन्स असतात, तर ते तुम्ही समजून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा अशी मी आपणास विनंती करतो. कारण शेवटी जे आहे तो महत्त्वाचा पार्ट आहे, परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिंक वाईज बघत गेलात तर त्याचा उद्देश आणि उद्दिष्ट तुमच्या लक्षात येईल. चला तर मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आजच्या या म्युच्युअल फंडातून पैसे विथड्रॉ करण्यासाठी 8 संकेत कोणते आहेत ते सर्वप्रथम जाणून घेऊ. सर्वात पहिला संकेत म्हणजे जर तुमचा म्युच्युअल फंड तुमच्या परीक्षेत सातत्याने उतरत नसेल तर अशा वेळेला म्युच्युअल फंडातून बाहेर पडणंच हा एक चांगला पर्याय असतो, मार्ग असतो. हा एक संकेत आहे. दुसरा संकेत आहे, तुमचं जर आर्थिक ध्येय पूर्ण झालं असेल आणि चांगला परतावा मिळत असेल तर अशा वेळेला तुम्ही म्युच्युअल फंडातून बाहेर पडू शकता. ते योग्य गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. तिसरं म्हणजे तिसरा संकेत, फंड हाऊस वेळोवेळी त्यांचा प्लान बदलत असेल तर त्या केसला तुम्ही फंडातून बाहेर पडणं हे फार गरजेचं असतं. चौथा संकेत असा आहे, ज्या वेळेला तुम्हाला पैशाची गरज आहे, अत्यंत निकळ गरज आहे, म्हणजे इमर्जन्सी आलेली आहे. लक्षात ठेवा, इमर्जन्सी असेल तर हा संकेत तुम्ही लक्षात घ्या आणि त्या केसला तुम्ही म्युच्युअल फंडातून पैसे विथड्रॉ करू शकता. तुम्ही पैसे काढू शकता. हा एक चौथा संकेत आहे. पाचवा संकेत आहे, समजा जोखीम जास्त आहे पण परतावा त्या मानाने कमी आहे, तर हा एक सिग्नल आहे की तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडातून बाहेर पडायचं. सहावा संकेत आहे अधिक जोखीम. सहावा संकेत आहे वारंवार फंड मॅनेजर बदलत असेल तर त्यावेळेला तुम्हाला फंडातनं बाहेर पडणं गरजेचं असतं. हा एक सहावा संकेत आहे. सातवा संकेत आहे, सर्व प्रकारच्या बाजारपेठांमध्ये कमकुवत कामगिरी जर फंड दाखवत असेल तर तुम्ही फंडातनं बाहेर येणं गरजेचं आहे. आणि आठवा संकेत, पोर्टफोलिओचे रिबॅलन्सिंग करणं गरजेचं आहे. पोर्टफोलिओचं संतुलन बिघडल्यावर तुम्हाला पोर्टफोलिओचं रिव्ह्यू करणं किंवा त्याचं रिबॅलन्सिंग करणं हा एक संकेत आहे. हेच ते 8 संकेत आहेत जे तुम्हाला पोर्टफोलिओमधून तुम्ही बाहेर पडण्यासाठी सिग्नल देत असतात. तर हे सिग्नल तुमच्या लक्षात आले पाहिजे, म्हणून तुम्हाला वारंवार याच्यामध्ये तुमच्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा मार्ग आपल्या आपल्या परीने किंवा ते संकेत समजून घेऊन त्यातनं बाहेर पडणं तर तुमची म्युच्युअल फंडाची जर्नी ही सेफ होऊ शकते. आता ह्या प्रत्येक मुद्द्यावर आपण थोडी उदाहरणासहित थोडी माहिती घेऊ. तर पहिला संकेत होता, जर म्युच्युअल फंड सातत्याने अपेक्षांवर खरा उतरत नसेल. समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे, पण
तुमचा तो म्युच्युअल फंड बेंचमार्क आता 4 ते 5 वर्षानंतरची ही केस आहे. समजा 4 ते 5 वर्ष तुम्ही सातत्याने कोणत्याही प्रकारचं त्याच्यात ड्रॉप न घेता सातत्याने गुंतवणूक करत आहात. पण तुमच्या लक्षात आलं की साधारण 4-5 वर्षांनी प्रत्येक वेळेला रिव्ह्यू केला वर्षाच्या शेवटी एंड ऑफ द इयर, पण तुमच्या लक्षात आलं की हा फंड बेंचमार्कला सुद्धा बीट करत नाही. पण त्याच सेक्टरमधील कंपॅरिझन करताना असंही लक्षात आलं की दुसरे फंड चांगले परफॉर्म करत आहेत आणि मी ज्या फंडात गुंतवणूक केलेली आहे तो फंड त्या मानाने चांगली कामगिरी करत नाही आहे किंवा बेंचमार्कला बीट करत नाही आहे, तर अशा केसला त्या फंडातनं बाहेर पडणं हे फार गरजेचं असतं. तर हा एक संकेत तुम्ही लक्षात ठेवा की जर समजा म्युच्युअल फंड सातत्याने तुमच्या ज्या काही गोल्स आहेत, तुमची जी काही ध्येय आहे त्या उद्दिष्टांना जर पूर्ण करणार नसेल तर त्या फंडात तुम्ही बाहेर पडणं हाच एक चांगल्या गुंतवणूकदाराचा लक्षण आहे. तुम्ही हा संकेत एक लक्षात घ्या. संकेत नंबर 2, तुमचं आर्थिक ध्येय समजा पूर्ण झालं असेल आणि त्या फंडातनं तुम्ही ज्या कोणत्याही फंडामध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून ठेवलेली आहे त्या फंडाने जर परतावा पण चांगला दिला असेल ना, तर तुम्ही त्या फंडातून पैसे विड्रॉ करू शकता, पैसे रिडीम करू शकता. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये आपण 2-3 प्रकारची उदाहरण घेऊ. समजा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 3 ते 4 प्रकारचे ध्येय ठेवले. त्यातलं पहिलं होतं ध्येय की तुमच्या मुलांचं शिक्षण, उच्च शिक्षण. ते तुम्ही या म्युच्युअल फंडातनं ते ध्येय पूर्ण केलं, ते ध्येय साध्य केलं. त्याच्यानंतर तुमचं दुसरं ध्येय होतं नवीन घर घेणं. हे सुद्धा तुमचं ध्येय ह्याच म्युच्युअल फंडातल्या पैशातनं साध्य झालं. तिसरं ध्येय होतं की नवीन कार, नवीन गाडी विकत घेणं. याच म्युच्युअल फंडातल्या पैशातनं तुम्ही नवीन कार सुद्धा विकत घेतली. आता ह्या केसला तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडातनं बाहेर येऊ शकता. त्यातले जे काही कॉर्पस आहे तो SWP मध्ये कन्वर्ट करून, सुरुवातीला त्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट करून घ्या आणि नंतर SWP करून घ्या. म्हणजे तुम्हाला महिन्याला एक ठराविक रक्कम सुद्धा मिळत जाईल. तर हा जो संकेत आहे दुसरा, तोही तुम्हाला एका चांगल्या गुंतवणूकदाराची लक्षण असते. की संकेत लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही रिडीम करा, त्याप्रमाणे तुम्ही फंडातनं बाहेर या. तर हा दुसरा संकेत होता. तिसरा संकेत आहे फंड हाऊस अनेक वेळा त्यांचे प्लान बनवत असतात. समजा याच्यामध्ये आपण 2-3 उदाहरण घेऊ. समजा तुमचं तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही एखाद्या फंडामध्ये गुंतवणूक वेल्थ क्रिएट करण्यासाठी केलेली आहे. कारण तुमचं वय आत्ता 22 वर्ष आहे, 25 वर्ष आहे. साहजिकच आहे तुमच्याकडे जवळजवळ 40 वर्षाचा होरायझन आहे, 35-40 वर्षाचा, आणि त्याच्यासाठी तुम्ही उरलेल्या 20 वर्षामध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्ही मिड अँड स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करता आणि अचानक फंड हाऊसने त्यांचा प्लॅन चेंज केला. त्यांनी मिड अँड स्मॉल कॅपमधून काढून लार्ज कॅपमध्ये ठेवली किंवा डेटमध्ये ठेवली, तर त्याचा तुमच्या गुंतवणुकीवर खूप मोठा खोलवर परिणाम होऊ शकतो. तुमची वेल्थ क्रिएट होणार नाही, कारण तुमचे जे स्मॉल अँड मिड कॅपचे जे फंड आहेत ती गुंतवणूक डायरेक्ट लार्ज कॅप किंवा डेट फंडामध्ये डायव्हर्ट केलेली आहे. अशा वेळेला तुम्ही त्या म्युच्युअल फंडातनं बाहेर आलं पाहिजे. तसंच समजा एखादा गुंतवणूकदार मिड एजचा आहे, म्हणजे जवळजवळ 35 ते 55च्या घरात आहे, 35 ते 55च्या घरात आहे आणि त्याने जास्त जोखीम न घेता त्यांनी थोडी जोखीम आणि थोडी संपत्ती क्रिएट करणं, ह्याच्यासाठी लार्ज कॅपचा एक त्यांनी पोर्टफोलिओ ठेवला आहे आणि थोडासा मिड कॅप किंवा स्मॉल कॅपचा ठेवला आहे आणि थोडा डेट फंडामध्ये गुंतवला. पण फंड हाऊसने अचानक प्लॅन चेंज केला आणि सगळे त्यांनी डेटमध्ये, हायब्रिडमध्ये, अग्रेसिव्ह हायब्रिडमध्ये, कॉन्झर्वेटिव्ह फंडामध्ये चेंज केले, तर त्यावेळेला सुद्धा गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे तुमचं जे आहे थोडीशी
रिस्क घेण्याची कपॅसिटी आहे, म्हणून तुम्ही थोडे स्मॉल मिड कॅपमध्ये ठेवले, थोडे इथे लार्जमध्ये ठेवले, तर तुमची ती प्लॅनिंग आहे ती किंवा तुमचं ते ध्येय आहे ते त्यावेळेला साध्य होणार नाही. मग अशा वेळेला तुम्ही त्या फंडातनं बाहेर पडून फंड चेंज करणं, दुसऱ्या फंडामध्ये परिवर्तन करणं हे तुमचं हे तुम्हाला योग्य सुटेबल असतं. तसंच तिसरं उदाहरण घेऊ. एखादी व्यक्ती आहे जी 55 प्लस आहे, म्हणजे रिटायरमेंट एजच्या स्टेजला आहे, आणि अशा वेळेला जर फंड हाऊसने त्यांचा फंडचा प्लॅन चेंज केला, त्यांनी डायरेक्ट स्मॉल आणि मिड कॅपमध्ये जास्त भर टाकला पोर्टफोलिओचा, तर ती जी काही जोखीम आहे ती रिटायर एज ला येणाऱ्या व्यक्तीला पेलण्यासारखी नाही आहे, किंवा तेवढी त्याची रिस्क ॲपिटाईट नाही. मग अशा वेळेला फंडाला स्विच करणं किंवा म्युच्युअल फंडातून बाहेर पडणं हेच एक खऱ्या गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. हा तिसरा संकेत आहे की फंड हाऊस वारंवार फंडचं प्लॅनिंग चेंज करतात. तर हा संकेत समजून घ्या आणि फंडातनं तुम्ही बाहेर या. चौथा संकेत आहे, ज्यावेळी तुम्हाला पैशाची फारच निकड असते, म्हणजे समजा इमर्जन्सी आहे आणि तुम्ही इमर्जन्सी फंडाची तरतूदच करून ठेवलेली नाही आहे. साधारण 6 महिन्यासाठी जो काही पैसा लागतो तोही नाही आहे, आणि तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून ठेवलेली आहे, आणि आता तुम्हाला दुसरा कोणता ऑप्शनच नाही आहे की बाबा मला आता म्युच्युअल फंडातनं पैसे काढल्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही, दुसरीकडे मी काही करू शकत नाही. तर मित्रांनो, अशा वेळेला तुम्ही म्युच्युअल फंडातनं जी काही निकड आहे ती तुम्ही तुमची भागवून घेऊ शकता, आणि त्या फंडातनं एक्झिट करा किंवा पार्शियली विथड्रॉ करा आणि बाकीचं तसंच चालू ठेवा. तर हा आहे चौथा संकेत की इमर्जन्सीच्या वेळेला तुम्ही पहिले फंडातनं बाहेर पडू शकता. पाचवा संकेत आहे, फंड हाऊस जर फंड मॅनेजर वारंवार बदलत असेल, तर अशा वेळेला हा संकेत तुम्हाला म्हणजे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण का, जर समजा फंड मॅनेजरच चेंज केला, तर एक लक्षात ठेवा, कोणत्याही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंडाचा म्युच्युअल फंड मॅनेजरचा हा महत्त्वाचा रोल असतो. कारण तोच त्याच्या पूर्वीच्या अनुभवावर फंड कसा काय ड्राईव्ह करणं हे त्याला चांगलं माहीत असतं. कोणत्या वेळेला समजा मार्केट क्रॅशमध्ये काय स्ट्रॅटेजी अप्लाय करायची, मार्केट वर जात असेल किंवा मार्केट स्टेबल असेल, तर त्या वेळेला फंडामध्ये कोणकोणत्या प्रकारचे परिवर्तन घडवायचे, फंड कशाप्रकारे हँडल करायचे, ही जे काही ज्ञान आहे ना ते फंड मॅनेजरला असते. आणि अशा केसमध्ये जर एखादा फंड हाऊस वारंवार फंड मॅनेजर चेंज करत असेल, तर मित्रांनो तुम्ही हा संकेत ओळखा आणि त्या फंडातनं बाहेर पडण्याची तुम्हाला गरज आहे. तर हा होता 5 नंबरचा संकेत. नंबर 6चा संकेत आहे, अधिक जोखीम पण परतावा काहीच नाही. 6 नंबरचा संकेत आहे, अधिक जोखीम आहे पण परतावा नाही. तर अशा केसला काय होतं, तुम्ही जोखीम फंड मॅनेजरने किंवा फंड हाऊसने जोखीम घेणारे फंड ठेवले आहेत, म्हणजे लार्ज अँड मिड कॅपमध्ये स्मॉल मिड कॅपमध्ये गुंतवणूक ठेवलेली आहे. बीटा हाय आहे, व्हॉलॅटिलिटी हाय आहे, जोखीम मोठ्या प्रमाणावर घेऊन ठेवलेली आहे. पण त्या जोखीमेप्रमाणे रिस्क रिवॉर्ड जसं मिळायला पाहिजे तसं रिवॉर्ड मिळत नाही आहे. जोखीम जास्त आहे, परतावा कमी आहे. तर या वेळेला या केसला त्या म्युच्युअल फंडामध्ये, अशा प्रकारच्या रिस्की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक काढून घेणं हेच चांगल्या गुंतवणूकदाराचं लक्षण असतं. तर मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्हाला जर असा सिग्नल मिळत असेल वारंवार, सातत्याने तुमच्या लक्षात येतं की जोखीम तर मी माझ्या फंडामध्ये खूप आहे, पण मला आता परतावा त्याप्रमाणे मागील 5 वर्षामध्ये मिळालेला नाही, तर मला आता या फंडातून बाहेर पडणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड कन्सल्टंट बरोबर किंवा डिस्ट्रीब्युटर बरोबर एक मीटिंग ठेवा, त्याच्याशी बोलून घ्या आणि त्याला सांगा की हा गेली 5 वर्ष अशा प्रकारे फंडाचं रोडमॅप आहे, तर मला या फंडातनं बाहेर पडायचं आहे. तर ह्याची पुढची स्ट्रॅटेजी काय आहे, की राहणं योग्य आहे की न राहणं योग्य आहे, ते मला नीट समजावून सांगा, कारण त्याच्यावर माझा निर्णय होतो.
तर हा संकेत सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 7वा संकेत आहे सर्व प्रकारच्या बाजारपेठांमध्ये कमकुवत कामगिरी. आता याचा अर्थ काय? समजा मार्केट क्रॅश झालंय. मार्केट क्रॅश झालं, मार्केट 30-40% खाली गेलं. पण काय होतं, की मार्केट खाली गेल्यानंतर तेवढ्याच उसळीने ते वर सुद्धा जातं. म्हणजे 40% खाली गेलं, ते जवळ-जवळ 60-70-80% वर सुद्धा जातं. पण तुमच्या तुम्ही ज्या काही फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे, तो मात्र तशा प्रकारे वर गेलेला आहे. मार्केट क्रॅशच्या वेळी तो खाली गेला 40% पण तो फंड तेवढा परफॉर्मन्स दाखवत नाहीये. तो ते मार्केट तर 40% खाली गेलं, त्याच्यानंतर 80% वर सुद्धा गेलेलं आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये, वर्षामध्ये. पण तुमचा फंड मात्र गोगलगाईच्या चालीने चालतोय. त्याच्यामध्ये काही चांगली मूव्हमेंट्स दिसत नाही. असा अनुभव जर सातत्याने येत असेल प्रत्येक मार्केट क्रॅशमध्ये, तर नक्कीच तुमच्या म्युच्युअल फंडामध्ये काहीतरी कमतरता आहे. ती कमतरता लक्षात घेऊन तुम्हाला त्या फंडातून बाहेर येणं फार गरजेचं आहे. समजा उसळत्या मार्केटमध्ये जर तुमचा म्युच्युअल फंड परफॉर्मन्स दाखवत नसेल, तो तुमचा म्युच्युअल फंड तेवढा परतावा देत नसेल, तर मित्रांनो हा संकेत सुद्धा समजून घ्या, की वेगवेगळ्या मार्केट बाजारपेठांच्या अ, बाजारपेठांमध्ये त्याची कामगिरी जी काही आहे ना, तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवा आणि जर तुमच्या लक्षात आलं, की मार्केटच्या रणनीतीप्रमाणे जर तुमचा फंड चालत नसेल, तो संकेत लक्षात घ्या आणि त्या म्युच्युअल फंडातून तुम्ही एक्झिट करा. हा होता 7वा. 8वा संकेत आहे पोर्टफोलिओ ते संतुलन बिघडल्यास. म्हणजे काय? पोर्टफोलिओचं संतुलन बिघडलं म्हणजे काय? समजा तुम्ही एखाद्या 2-4 प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीतले म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून ठेवली आहे आणि एखादा फंड चांगली परफॉर्मन्स करून तो फंड मोठ्या प्रकारे तुम्हाला रिटर्न्स पण देतो आहे. पण बाकीचे 2-3 जे आहेत, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही गुंतवणूक करून ठेवली आहे, ते तेवढे परफॉर्म करत नाही. त्यामुळे होतंय काय? जिथे तुमची गुंतवणूक मजबूत आहे, ती तागडी वर जाते. पण जिथे तुमची गुंतवणूक किंवा ज्या सेक्टरमध्ये तुम्ही गुंतवणूक करून ठेवली, ती मात्र इम्बॅलन्स दाखवते, ती परफॉर्मन्स दाखवत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? ज्या सेक्टरमधून तुम्हाला जो काही जास्त अतिरिक्त परतावा मिळाला तो काढून घ्या आणि तो जो काही पैसा आहे तो डेट आणि हायब्रिडमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करून तुमची रिबॅलन्स करून घ्या. पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा, पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करा. हाच तो 8वा संकेत आहे. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आले असतील की हे 8 संकेत कोणते आहेत. जर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडाच्या जर्नीमध्ये अशा प्रकारचे 8 प्रकारचे संकेत कधी तुम्ही तुमच्या लक्षात आले आहेत का? जर समजा नसतील आले, तर या व्हिडिओनंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की हे 8 प्रकारचे संकेत तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडातल्या जर्नीमध्ये कशाप्रकारे सांभाळून नेतील आणि तुमची म्युच्युअल फंडातली गुंतवणूक मोठी वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील. तर हे 8 संकेत मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. वरती स्क्रीनवर मी हे सगळे 8 संकेत आणि त्यांचं विश्लेषण तुम्हाला देत आहे. ते तुम्ही तुमच्या रेकॉर्डला ठेवा. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला त्यांचं ज्ञान प्राप्त होईल आणि तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडाच्या जर्नीत चांगली संपत्ती, चांगली वेल्थ क्रिएट करू शकाल. आणि जर समजा तुमचा म्युच्युअल फंड काही अडचणीत असेल, तर हे 8 संकेत बघितल्यानंतर तुम्ही त्या संकटातनं, त्या अडचणीतनं, या संकेतांच्या मार्फत तुम्ही बाहेर पण येऊ शकता. तर हे होते 8 प्रकारचे संकेत. आता ज्या 5 चुका जे 99% म्युच्युअल फंड गुंतवणूकदार करतात, त्या 5 चुका तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्या 5 चुका कोणत्या आहेत? तर त्याच्यावर पहिली फोकस करणं किंवा तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. मित्रांनो 5 जे आहेत चुका त्या तुम्ही कधीच करू नका. म्हणजे काय होईल? म्युच्युअल फंडातली तुमची गुंतवणूक जी आहे ती इंटॅक्ट राहील. तर त्यातली सर्वात मोठी चूक आणि पहिली चूक आहे म्हणजे
मार्केट क्रॅशमध्ये घाबरून जाऊन रिडम्शन करणं किंवा फंड रिडीम करणं ही सर्वात मोठी चूक आहे. ती तुम्ही करू नका. दुसरी, ध्येय किंवा गोल कंप्लीट होण्याआधीच म्युच्युअल फंडातनं किंवा गुंतवणुकीतनं एक्झिट करणं ही दुसरी मोठी चूक आहे. तिसरी चूक आहे टॅक्स प्रणाली, म्हणजे टॅक्सेशन काय आहे ते न बघता विड्रॉवल करणं फार मोठी घोर चूक आहे. तर ही चूक करता का तुम्ही? चौथं आहे इमर्जन्सी फंडाची आरक्षण न करणे. इमर्जन्सी फंड 6 महिन्यासाठी लागणारा फंड त्याची तरतूद न करणं गुंतवणुकीतून. तर हा एक मोठा म्हणजे एक ड्रॉबॅक आहे, ही मोठी चूक आहे. आणि 5वी चूक रिटायरमेंट कॉर्पस एकदम काढून घेणं. तर ह्या 5 मोठ्या चुका आहेत, त्या तुम्ही करता का? कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि जर करत असाल तर वेळीच त्या थांबवा, वेळीच त्याच्यावर आवर घाला, त्याला स्पीड ब्रेक लावा आणि त्या चुका करण्यापासून इथून पुढे तुम्ही न करण्यासाठी जास्त भर द्या. तर हा होता तुम्हाला ज्या 99% लोक गुंतवणूक करताना करतात त्या चुका मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तर आता त्याचा एक दुसरी बाजू सुद्धा आपण जर समजून घेऊ. तर पार्ट 1 मध्ये सर्वात मोठा गैरसमज. लोकांना वाटतं म्युच्युअल फंडमध्ये कॉर्पस तयार झाला की पूर्ण पैसे रिडीम करणं. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पूर्ण पैसे रिडीम करायचे केव्हा असतात ते तुम्हाला माहीत असणं हेही तितकंच गरजेचं आहे. कसं? समजा गोल पूर्ण नाही झाला, कॉर्पस तयार होतोय पण गोल पूर्ण नाही झाला, तुम्ही एखादं ध्येय किंवा एखादं उद्दिष्ट ठेवून तुम्ही ती गुंतवणूक सुरू केलेली आहे, तुम्ही गुंतवणुकीच्या चांगल्या टप्प्यामध्ये सुद्धा आहात, तुम्हाला गुंतवणुकीचा जो कंपाऊंडिंग इम्पॅक्ट आहे तोही मिळायला लागलेला आहे, पण तुमच्या लक्षात आलेलं नाही. आणि अशा वेळेला तुम्ही पैसे रिडीम केलेत तर तुमची ग्रोथ आहे ती अडचणीत येऊ शकते. समजा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक केलेली आहे, कालावधीही चांगला झालेला आहे तुमचा, पण तुम्हाला गरज नसताना त्या म्युच्युअल फंडातनं पैसे तुमची कोणती तरी एखादी हॉबी पूर्ण करण्यासाठी म्हणून काढतात. तर मित्रांनो, अशी घोडचूक अजिबात करू नका. तुम्ही ज्यावेळी अशा प्रकारे पैसे विड्रॉ किंवा रिडीम करता तर त्याचा टॅक्स इम्पॅक्ट काय आहे तो लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणती मोठी चूक केलेली आहे आणि हा टॅक्सचा परिणाम तुमच्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर कसा होऊ शकतो हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन समजा पुढील 10 ते 20 वर्षासाठी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत याचा अंदाज न घेता पैसे काढून घेणं किंवा रिडीम करणं हे तुमच्या गुंतवणुकीच्या विकासावर फार मोठं लगाम आणणारी कृत्य आहे. तर अशा प्रकारचे निर्णय तुम्ही कधीच घेऊ नका आणि निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, 10 वेळा विचार करा की हे जे मी करतो आहे ते योग्य आहे की नाही. तर आता आपण बघूया पैसे काढण्याचे 4 प्रमुख मार्ग कोणते आहेत. त्यातला पहिला मार्ग आहे लमसम विड्रॉल, म्हणजे संपूर्ण झालं. उदाहरणार्थ फंड व्हॅल्यू आहे 10 लाख रुपये, संपूर्ण 10 लाख एकदम रिडीम करावेत का? योग्य वेळ कोणती आहे? घर खरेदी करणं आहे, मुलांचं शिक्षण आहे, मोठी गरज अचानकपणे निर्माण झाली आहे. तर यातली कोणती गरज तुम्हाला आहे तर ते आधी लक्षात घ्या. फंडामध्ये तर पैसे आहेत, ते तुम्हाला दिसत आहेत म्हणून मी ते फंडातनं पैसे विड्रॉ करतोय, ती फार मोठी चूक असते. तर त्याच्यामध्ये धोका काय आहे, रिस्क काय आहे? तुम्ही समजा 10 लाखातले पैसे विड्रॉ केले, 5 लाख विड्रॉ केले, तर त्याची जी ग्रोथ आहे ना, जो कंपाऊंडिंगचा जो तुम्हाला काही बेनिफिट मिळणार आहे ना, तो तुम्हाला अडथळा आणू शकतो. समजा जिथे तुमची 10 लाख गुंतवणूक आहे त्याला कंपाऊंडिंग मिळून ते जास्त वाढणार आहे, पण तुम्ही मध्येच ते रिडीम केले, 10 लाखाचे 5 लाख आणले, तर 5 लाखावर जो कंपाऊंडिंग मिळणार आहे तो 10 लाखाच्या कंपाऊंडिंगपेक्षा कमी आहे. म्हणून लक्षात ठेवा की लमसम विड्रॉल करताना सुद्धा विचार करा
हा तुम्हाला एक विड्रॉ करण्याचा मार्ग आहे. पण विड्रॉ करताना नक्की विचार करा. तुमचं काही जे काही आहे ध्येयाचं मूल्यमापन आहे ते करा आणि ह्या मार्गामार्फत तुम्ही पैसे विड्रॉ करू शकता. तर त्याचा दुसरा मार्ग आहे SWP सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. उदाहरणार्थ उदाहरणाने आपण हे समजून घेऊ. समजा फंड कॉर्पस आहे 50,00,000 रुपये. दरमहा विड्रॉवल आहे 25,000 रुपये. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 25,000 रुपये जशी तुम्ही महिन्याला सॅलरी मिळते ना त्याप्रमाणे तुम्हाला एक 25,000 रुपये तुम्ही 5 ते 6% हिशोबाने विड्रॉ करताय. फंडातील उर्वरित पैसे जे आहेत ते वाढत राहू शकतात आणि तुमचा जो फंड आहे तो पुन्हा होता तसा चालू शकतो आणि रिटायरमेंटसाठी निवृत्तीसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तर SWP मार्फत तुम्ही विड्रॉ करू शकता. पण महिन्याला 25,000 रुपये महिन्याला एक कायमस्वरूपी तुमचं इन्कम स्त्रोत चालू राहू शकतो. तर तिसरा एक पैसे विड्रॉ करण्याचा ऑप्शन म्हणता येईल की पार्शियल विड्रॉल. उदाहरणार्थ तुमच्या फंडामध्ये 20,00,000चा कॉर्पस तयार झालेला आहे. तुम्हाला गरज आहे फक्त 3,00,000ची. तर तेवढेच 3,00,000 काढा. उरलेले पैसे फंडामध्ये तसेच राहू द्या. ते कंपाऊंडिंगसाठी उपयोगी येतील. फंड वाढण्यामध्ये, फंडामध्ये आणखी ग्रोथ होण्यामध्ये ते मदत करतील आणि तुमची गुंतवणूक पुन्हा इंटॅक्टच राहील. चौथा आहे पैसा विड्रॉ करण्याचा म्हणजे गोल बेस्ड एक्झिट. तर तुमचा समजा एखादा गोल ठेवलेला आहे ते पूर्ण झाला तर त्या वेळेला तुम्ही टप्प्याटप्प्याने पैसे विड्रॉ करा. उदाहरणार्थ समजा मुलांचं शिक्षण 3 वर्षांनी आहे. इक्विटी फंडमधून हळूहळू टप्प्याटप्प्याने ते पैसे डेट फंडामध्ये हायब्रिड फंडामध्ये ट्रान्सफर करत चला. याने होतं काय तर मार्केट क्रॅश इन केस झाला तर तुमच्या गुंतवणुकीवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. तुम्ही त्या धोक्यापासून तुमचे पैसे तुमची गुंतवणूक इंटॅक्ट ठेवू शकता. हा त्याचा तुम्हाला फायदा आहे. तर अशा प्रकारे हे 4 प्रकारचे जे काही आहे म्युच्युअल फंडातून पैसे विड्रॉ करण्याचे तुम्ही याच्यावर सुद्धा फोकस करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या गुंतवणुकीला तुम्ही कशा प्रकारे आणि किती योग्य प्रकारे विड्रॉ करू शकता त्याचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळालेली आहे, माहिती मी दिलेली आहे. तर आता याच्यामध्ये शेवटी जाता मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देणार आहे. ती म्हणजे टॅक्स प्लॅनिंग. टॅक्स प्लॅनिंग हे प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी सुरुवातीला म्हणजे डे 1 पासूनच लक्षात ठेवली पाहिजे. तर इक्विटी फंडाच्या टॅक्सेशनमध्ये समजा तुम्ही एखाद्या इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी म्हणजे 1 वर्षानंतर समजा तुम्ही ते रिडीम केले तर 1 वर्षासाठी जी केलेली गुंतवणूक आहे ती लॉंग टर्म कॅपिटल गेन्स म्हणून गृहीत धरली जाते. त्या अंडर येते ते आणि LTCGच्या अंडर तुम्हाला 12.5% टॅक्सेशन हा भरावा लागतो. म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला भरावा लागतो. समजा 30 इक्विटी फंडामधली गुंतवणूक 1 वर्षाच्या खाली असेल, 6 महिने 8 महिने असेल तर ती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणून गृहीत धरली जाते आणि त्याच्यावर तुम्हाला जो टॅक्स भरावा लागतो तो 20% टॅक्स भरावा लागतो. तर ही मी एक साधी टॅक्स प्लॅनिंगची तुम्हाला आयडिया दिलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विविध प्रकारच्या विविध कॅटेगरीजल्या फंडांना कोणकोणते टॅक्स कशा प्रकारे आकारले जातात, उदाहरणार्थ डेट फंडाला टॅक्सेशन पॉलिसीज काय आहे, मल्टी ॲसेट फंडाला टॅक्सेशन पॉलिसी काय आहे, हायब्रिड अग्रेसिव्ह फंडाला किंवा कन्झर्वेटिव्ह फंडाला कोणती टॅक्सेशन पॉलिसी आहे, IDCW किंवा डिव्हिडंडला कोणती टॅक्सेशन पॉलिसीज आहे. तर अशा प्रकारच्या विविध कॅटेगरीतल्या फंडांना कोणती टॅक्सेशन पॉलिसी आहे हे जर तुम्हाला माहीत करून हवं असेल तर कमेंटमध्ये टॅक्सेशन असं लिहा. म्हणजे मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला
डिटेलमध्ये माहिती देईल. तर आता आणखी जाता जाता सर्वात शेवटचं तुम्हाला सांगतो की टॅक्स हार्वेस्टिंग बद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. समजा तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग बद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये टॅक्स हार्वेस्टिंग असं लिहा. मी तुम्हाला त्या संदर्भात वेगळा व्हिडिओ बनवून देईल आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देईल. तर मित्रांनो, ही होती मी दिलेली जेव्हा म्युच्युअल फंडातनं तुम्हाला एक्झिट करायचं असेल तर कशा प्रकारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून बाहेर येऊ शकता, तेही कोणत्याही प्रकारचा धोका न घेता. ते 8 प्रकारचे संकेत तुम्ही जर लक्षात ठेवले, 5 प्रकारचे ज्या चुका आहेत त्या तुम्ही केल्या नाहीत आणि तुम्ही टॅक्सेशन प्लॅनिंगसाठी व्यवस्थित प्लॅनिंग केली, टॅक्स हार्वेस्टिंग केली, तर तुमची म्युच्युअल फंडातली जर्नी ही किती यशस्वीरित्या तुम्हाला वेल्थ क्रिएट करू शकेल याचा मी आढावा ह्या यूट्यूबच्या माझ्या यूट्यूबमध्ये तुमच्या समोर प्रेझेंट केलेला आहे. तर माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नाही तर डिसलाईक केला तरी चालेल. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन नवीन माहितीसाठी, उपयुक्त दर्जेदार माहितीसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देतो आणि आपला मी निरोप घेतो. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.